नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण क्लास 12चं सब्जेक्ट इंग्लिश याची 2.6 ही पोएम आज बघणार आहोत. पोएमचं टायटल आहे मनी. याआधी आपण 4-5 पोएम बघितलेले आहेत. त्या जर तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही त्याच्या व्हिडिओज बघू शकता. चला तर मग आज आपण न्यू पोएम स्टार्ट करूया. पोएम 2.6 मनी. पोएमचं टायटल काय आहे? मनी. याच्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की या पोएम मध्ये काय कशाबद्दल सांगितलंय. थोडक्यात पैशाबद्दल सांगितलंय, मनी बद्दल सांगितलंय. ओके, चला आपण स्टार्ट करूया. या पोएमचे पोएट आहेत मित्रांनो विल्यम एच डेव्हिस. ओके, त्यांची इथे बर्थ डेट दिलेली बर्थ इयर दिलेले सॉरी आणि डेथ इयर दिलेलं आहे 1871 to 1940. ओके, विल्यम एच डेव्हिस यांनी ही पोएम लिहिलेली आहे. ओके, आपण नेक्स्ट बघू. आता मनी. मनी म्हणजे थोडक्यात काय तर पैसे. चला तर मग आपण पोएम मध्ये काय सांगितलंय ते बघून घेऊ. वेन आय हॅड मनी, मनी ओ. इथे काय म्हटलंय, पोएट काय म्हणता बघा, जेव्हा माझ्याकडे पैसे होते. आणि इथे काय मनी ओ हे असंच एक्सप्लेनेशन म्हणजे एक्सक्लेम केलंय त्यांनी. मनी ओ, जेव्हा माझ्याकडे पैसे होते. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. मला तेव्हा आनंदच काही कळला नाही. केव्हा? जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा. आय वेंट पुअर, जेव्हा मी गरीब झालो. फॉर मेनी अ फॉल्स फ्रेंड मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोर. म्हणजे जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा कसं कोणी यायचं माझ्या दरवाजावर आणि मी तुझा मित्र आहे किंवा मग चल आपण इकडे फिरायला जाऊ असं तसं. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मग कोणीही आपलं मित्र बनून जातं. म्हणजे आपल्या रिअल लाईफ मध्ये पण असंच घडतं. जेव्हा पैसे असताना तेव्हा लोक आपल्याला खूप विचारतात, खूप मानपान देतात, खूप आपल्याला रिस्पेक्ट करतात. पण मग जेव्हा पैसे नसतात तेव्हा बघा, तेव्हाच आपल्या ट्रू फ्रेंडची आपण त्याला जज करू शकतो. म्हणजे आपला ट्रू फ्रेंड कोण आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं. किंवा मग आपले जे रिलेटिव्ह असतील त्यातले खरे नातेवाईक कोण आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं. केव्हा? जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात. मग जेव्हा अडचणीच्या काळात आपल्याला जे साथ देतात ना तेच आपले खरे नातेवाईक किंवा खरे मित्र असतात. तसंच इथे पोएट पण सांगतोय, जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा कोणी फॉल्स फ्रेंड यायचा. फॉल्स मॅन म्हणजे अनोळखी व्यक्ती सुद्धा माझा मित्र बनायला बघायचा. ओके, नेक्स्ट पॅरा बघू आपण. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blows. त्याला तेव्हा कसं वाटायचं, मी एखाद्या लहान बाळाला कसं धरून चालतो तसं त्याला वाटायचं. ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे काय, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे थोडक्यात. दॅट ही मस्ट नॉट ब्लो. तो ती ट्रम्पेट काय करतो, ब्लो करू शकत नाही. कोण? लहान बाळ. बिकॉज अ मॅन इज डेड. का बरं? द मॅन इज डेड आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. म्हणजे त्या पोएटला काय वाटलं, जेव्हा पैसे नसतात तेव्हा आपल्याकडे सगळेच येतात, तेव्हा खरं त्याला जगात फॉल्स पीपल पण राहतात हे त्याला तेव्हा कळलं. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. तेव्हा त्याला खरा जीवनाचा अर्थ कळला पोएटला. म्हणजे त्यांनी बघितलं की गरीब माणसं हे खूप आनंदात राहतात. म्हणजे पैशावाल्या व्यक्तीपेक्षा आहे ना गरीब लोक हे खरंच आनंदात राहतात. रिअल इन्सिडेंट आहे हा. म्हणजे तुम्ही बघा ना, आपण गरीब लोक बघा असे छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारे, ते बघा कसे आनंदात राहतात. आणि खूप पैशावाला व्यक्ती असेल ना तो आनंदात नसतो, त्याला कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज. म्हणजे हम लाईक बीज म्हणजे त्या गरीब लोकांच्या ज्या म्हणजे हजबंड वाईफ राहतात त्यांच्या वाईफला त्यांनी बीजशी कम्पेअर केलंय थोडक्यात. हम लाईक बीज अँड देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. म्हणजे मॉर्न म्हणजे मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंत त्यांचं काम चालूच राहतं. नेक्स्ट बघू आपण. सो व्हेन आय हिअर धीज पुअर्स वन लाफ. जेव्हा त्यांनी ऐकलं गरीब लोक हसताना. अँड सी द रिच वन्स काउडली फ्रॉन. म्हणजे जे श्रीमंत लोक असतात ते कायम काही ना काही टेन्शन मध्ये असतात किंवा काही ना काही त्यांना अडचण असतात. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. म्हणजे जो गरीब व्यक्ती असतो ना तो वर जाऊ शकतो, पण जो श्रीमंत असतो ना तो खाली येऊ शकत नाही. असं येते. वेन आय हॅड मनी, मनी ओ. परत तीच लाईन आली बघा, जेव्हा माझ्याकडे पैसा होता. मनी ओ. मग काय होतं बघा, मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू.
जेव्हा जेवढे बी मित्र होते ना ते सगळे अनट्रू होते, म्हणजे ते काही खरे नव्हते. बट नाऊ आय हॅव नो मनी, पण आता माझ्याकडे काही पैसे नाही. माय फ्रेंड्स आर रिअल टफ व्हेरी फ्यू, म्हणजे माझे पण आता माझ्याकडे पैसे नाही. पोएट काय सांगतोय, माझ्याकडे पैसे नाही पण माझे मित्र कसे खरे. पण जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा माझे मित्र कसे होते, एकदम अनट्रू होते, म्हणजे फक्त पैसा होता म्हणून मित्र होते त्याच्याजवळ. पण मग आता जे 2 4 5 असतील थोडेसे, हे बघा व्हेरी फ्यू जे असतील ते कसे खरे. म्हणजे आपल्याला याच्यातून शिकायला काय भेटतं या पोएम मधून, थोडक्यात आपल्या लाईफ मध्ये पण बघा, आपल्याकडे जेव्हा पैसा असतो ना तेव्हा लोक खूप साथ देतात, पण जेव्हा पैसा नसतो ना तेव्हा जो साथ देतो ना तोच आपला खरा मित्र किंवा खरा नातेवाईक असतो. हे खरं आहे. जेव्हा पैसा असला ना लोक म्हणजे इतके विचारतात आपल्याला, एकदम रिस्पेक्ट वगैरे. पण पैसा नसला ना एकदम थोडेसेच लोक असतात जे विचारतात. ही पोएम कोणी लिहिली मित्रांनो, विल्यम एच डेव्हिस असं या पोएटचं नाव आहे. ओके, आपण नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे बघू आपण. फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक पोएम मध्ये घेतच आलोय. आता या पोएमचं पण आपण फिगर ऑफ स्पीच घेऊन टाकू. आपण तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या बोर्डच्या एक्झामला, HSC बोर्डच्या एक्झामला फिगर ऑफ स्पीच हे 2 मार्क्ससाठी येतं. ओके, 1 मार्क कशासाठी, फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिण्यासाठी, म्हणजे नेमिंग ऑफ फिगर ऑफ स्पीच. आणि 1 मार्क कशासाठी, कुठला फिगर ऑफ स्पीच आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, इथे बघा मी काही घेतलेले, तुम्ही बाकीचे फिगर ऑफ स्पीच अजून सापडले तर घेऊ शकतात. आणि तुम्हाला ऍप्रिसिएशन मध्ये फिगर ऑफ स्पीचच्या 1-2 लाईन टाकाव्या लागतात, म्हणजे कुठल्या लाईन मध्ये फिगर ऑफ स्पीच आहे, कोणत्या फिगर ऑफ स्पीच आहे तो एक्सप्लेन पण करावा लागतो ऍप्रिसिएशन मध्ये. त्याच्यामुळे फिगर ऑफ स्पीच नीट समजून घ्या. वेन आय हॅड मनी, मनी ओ या लाईन मध्ये कोणता आहे, रिपिटिशन. ओके, नेक्स्ट लाईन बघा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स या लाईन मध्ये काय, इन्व्हर्जन. ओके, नेक्स्ट बघू. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन, इथे पण इन्व्हर्जन आहे मित्रांनो. अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज, इथे आहे सिमिली. ओके, नेक्स्ट बघू आपण. सो वेन आय हिअर these ones laugh and see the rich ones coldly frown, इथे कोणता आहे, अँटिथेसिस आहे मित्रांनो. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप, इथे आहे इन्व्हर्जन. ओके, या सगळे फिगर ऑफ स्पीच मी घेतलेले. आपण नेक्स्ट बघू आता, ऍप्रिसिएशन बघू आपण पोएमचं. हे सर्वात महत्वाचं आहे, आपल्याला पेपरमध्ये 4 मार्क्सला कंपल्सरी ऍप्रिसिएशन येतं. कुठल्याही पोएमवर येऊ शकतं. आपल्या 12th स्टँडर्डला टोटल 8 पोएम्स आहे. 8 पोएम्स मधून तुम्हाला कुठल्याही एका पोएमवर ऍप्रिसिएशन लिहावं लागेल. ओके, आणि बोर्डच्या पेपरला तुम्हाला पोएम दिलेली असेल, तिथे काही स्टांजा दिलेले असतील 3-4, किंवा मग छोटी पोएम असेल तर पूर्ण पोएम दिलेली असेल, त्याच्यावरून तुम्हाला तिथे ऍप्रिसिएशन दिलंय. पण मग एक लक्षात घ्या मित्रांनो, बोर्डच्या पेपरमध्ये पोएम दिलेली असते थोडीशी, किंवा पूर्ण पण दिलेली असते छोटी असेल तर, पण पोएटचं नाव मात्र दिलेलं नसतं. ते आपल्याला तिथे मेन्शन करावं लागतं ऍप्रिसिएशन मध्ये, नाही तर मार्क्स कट होतं. टोटल 4 मार्क्सला ऍप्रिसिएशन विचारलं जातं. आपल्याला ते 4 मार्क्ससाठी लिहायचं. इथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय, प्रत्येक पोएम मध्ये मी एक्सप्लेन केलंय, तुम्ही ते वाचू शकता जे नवीन असतील त्यांनी. नेक्स्ट बघू आपण, फॉर्मॅट काय ऍप्रिसिएशनचा, म्हणजे असंच लिहिलं गेलं पाहिजे असं काही नाहीये. पण मग सुरुवात टायटल पासून आणि 2 नंबरला पोएटच आलं पाहिजे. मग तुम्ही हे खालचे पॉइंट थोडे शिफ्ट करू शकता वरती खाली, तुम्हाला तेव्हा जसं आठवेल तस त्याप्रमाणे. ओके, पण मग एवढे पॉइंट मस्ट आहे ऍप्रिसिएशन मध्ये, तुम्ही एवढे लिहा असं नाही. तुम्ही ऍप्रिसिएशन डायरेक्ट आपलं पॅरावाईज पण लिहू शकता, पॅराग्राफ सेट जसं लेसन लिहिलेला असतो ना तसं पॅराग्राफ टू पॅराग्राफ पण ऍप्रिसिएशन लिहू शकता, किंवा पॉइंट टू पॉइंट लिहू शकता, ते तुमच्यावर आहे. आपण बघू आता ऍप्रिसिएशन मी इथे लिहिलेलं आहे बघा. पहिला पॉइंट काय, पहिले टायटल द्यायचं मनी. ओके, नेक्स्ट बघू अबाउट पोएट. आता पोएट बद्दल लिहिलेलं आहे. दिस पोएम इज रिटन बाय द पोएट विल्यम डेव्हिस, किंवा मग विल्यम एच डेव्हिस, हु वॉज बॉर्न रिच बट वॉन्ट्स टू बिकम पुअर टू फाइंड रिअल हॅपीनेस इन द वर्ल्ड. बघा आता इथे काय म्हटलंय, तो श्रीमंत घरात जन्माला आलेला होता, पण त्याला गरीब व्हायचं होतं. का बरं, तर गरीब लोक खऱ्या आनंदात जगतात, श्रीमंत लोक या आनंदात जगत नाही, याच्यासाठी इथे असं म्हटलेलं आहे. पोएट बद्दल लिहिलंय, पोएटला गरीब व्हायचं होतं, तो जरी श्रीमंत होता तरी. पोएटिक स्टाईल काय, द पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स, पोएट हॅज नॉट यूज रायमिंग. पोएम ही फ्री वर्स, कुठलीही रायमिंग स्कीम नाही. रायमिंग स्कीम तुम्हाला काढताच येत नसेल तर मी सांगतो, मागच्या पोएम मध्ये पण सांगितली होती. ओके,
इथे नाही रायमिंग स्कीम, आता नाही सांगू शकत मी. थीम बघा पोएमची काय. द थीम ऑफ दिस पोएम इज दॅट मनी इज नॉट इम्पॉर्टंट टू बी happy in life. There are many other things important in life. We must have to be happy apart from money. म्हणजे पैसाच जीवनात हे सगळं काही नाही. बाकीच्या पण गोष्टी आनंद घेण्यासाठी पैशामुळे, हा पैसा महत्वाचाच आहे आयुष्यात, कारण आपण बिगर पैशाचा काहीच करू शकत नाही. पण बाकीच्या गोष्टींमधून पण आनंद घेऊ शकतो, हे पण लक्षात घ्या मित्रांनो. नाही तर काही लोक नुसतं पैसा पैसा काय करायचं एवढा पैसा घेऊन. फेवरेट लाईन बघा. वायूज हम लाईक अ बी, ही फेवरेट लाईन. तुम्ही तुमच्या मनाची फेवरेट लाईन घेऊ शकता. नेक्स्ट बघू आपण पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइस मध्ये मी बघा काय घेतलंय, कुठले कुठले पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीच आलेले ते लिहिलेले. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल लिहिलंय, कसलं लिहिलंय, रिपिटेशनचं लिहिलंय, नंतर सिमिलीचं लिहिलंय, नंतर हायपरबोलीचं पण एक्झाम्पल लिहिलेलं आहे. ओके. स्पेशल फीचर काय, इट कंटेन व्हेरी डीप मेसेज. या पोएम मध्ये एकदम खोल असा संदेश दिलेला आहे. इट हॅज अ सोनेट टाइप ऑफ 4 लाईन्स. ओके. मॉरल व्हॅल्यू बघा. पोएम हॅज अ मॉरल लेसन टू टीच अस दॅट व्हेन वी आर रिच अँड हॅज मनी ऑल अवर फ्रेंड्स आर फॉल्स. म्हणजे पोएम आपल्याला काय शिकवते, जेव्हा आपल्याकडे पैसा असतो ना, तेव्हा आपले सगळे मित्र कसे असतात, खोटे असतात. म्हणजे ते फक्त पैशासाठी आपल्या मागे असतात. अँड दे विल कम टू यू बिकॉज यू हॅव मनी. बघा, ते आपल्याकडे का बरं येतात, कारण आपल्याकडे पैसे. पुअर मॅन्स हर्ट इज लाईट अँड देअर फॅमिली इज व्हेरी हॅप्पी विथ व्हॉट दे हॅव. गरीब माणसाचं जे हृदय असतं ते खरंच निर्मळ असतं, आणि त्याचा परिवार कसा असतो, एकदम आनंदी असतो. ते त्यांच्याकडे जे आहे ना, ज्या थोड्याफार गोष्टी असतील त्या गोष्टीत त्यांचा परिवार सुखी असतो, आनंदी असतो. माय ओपिनियन, आपलं मत लिहायचं इथे तुम्ही लिहू शकता तुम्हाला वाटेल ते. आय थिंक, पण मग पोएमशी रिलेटेडच पाहिजे. आय थिंक इट इज वन ऑफ द इंटरेस्टिंग पोएम टीचिंग मी दॅट मोर दॅन मनी अदर थिंग्स आर इम्पॉर्टंट इन लाईफ टू बी हॅप्पी अँड सॅटिस्फाईड. म्हणजे पैशापेक्षा बाकीच्याही गोष्टी आनंद घेण्यासाठी, सॅटिस्फाईड राहण्यासाठी. ओके. हे या पोएमच्या अप्रिसिएशन मध्ये लिहायचं. ओके, चला तर मग आपली इथे ही पोएम पण झालेली आहे. आपण आता नेक्स्ट पोएम नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. तोपर्यंत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला ही पीपीटी हवी असेल तर पीपीटी मी टेलिग्राम चॅनलला शेअर करून देईल. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ओके, तोपर्यंत बाय.